नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहे लसावी मसावी, जो अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे. कोणता पण पेपर असो, या लसावी मसावीपैकी एक या दोन क्वेश्चन तर निश्चित ठरलाच राहते की जे पेपरामध्ये येत असते. ठीक आहे. तर ह्या लसावी मसावी चॅप्टर शिकायच्या अगोदर मी तुम्हाला याबद्दल काही बेसिक गोष्टी सांगतो, जे की आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करते वेळी मग मदत ठरेल. ठीक आहे. तर लसावी मसावी शिकत असताना काय करायचं? लसावी लसावीचं लक्षात ठेवायचं. ह्या ल ल म्हणजे लहान, पण उत्तर काय येते? मोठं. ठीक आहे. लसावीचा ल ल म्हणजे लहान, पण उत्तर येते मोठं. हेच याच्यात लक्षात ठेवायचं आहे. तसंच मसावी मसावी मसावीचा म म म्हणजे म्हणजे मोठं, पण उत्तर येते लहान. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता तुम्ही म्हणाल कसं सर? तर ल म्हणजे ल म्हणजे लहान, उत्तर येते मोठं. आणि लसावीले दुसरा आपलाच एक गावठी शब्द आपण गाव जेवण ठेवलाय. काय ठेवलाय? गाव जेवण. तुम्ही म्हणाल गाव जेवण कसा सर? तर गाव जेवण कसा, तर ते आता नंतर तुमचं जसे प्रश्न चालू होईल तसे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत चालला. ठीक आहे. तर सरळ आता आपण प्रश्नाकडे येऊया. ठीक आहे. हे समजलं? आता प्रश्न पहिला घेतला आपण लसावीचा. प्रश्न दिला आहे 4 आणि 8. 4 आणि 8 या संख्येचा लसावी काढा. ठीक आहे. आता लसावी कसा काढायचा 4 आणि 8 या संख्येचा? तर 4 आणि 8 ही याची आखणी अशी करायची. आता गाव जेवण याच्यामुळे ठेवलं होतं की लसावीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जोपर्यंत भाग तुटत जाते तोपर्यंत त्याला भाग तोडत जायचा. ठीक आहे. जसा की 4 आणि 8 मध्ये 2चा भाग जाते. मी काय करल? 2चा भाग तोडला तर 2 दुने 4 आणि 2 चोक 8. 2 आणि 4 मध्ये अजून 2चा भाग जाते, तर मी अजून 2चा भाग तोडन. मग 2 एक 2, 2 दुने 4. आता 1 आणि 2 मध्ये भाग जाते का? तुम्ही म्हणाल नाही सर. तर ह्या इथून जो इथपर्यंत आलेली ज्या संख्या भेटलेल्या आहे आपल्याला, त्याले म्हणतात गाव जेवण. ह्या रस्त्यापासून तर ह्या रस्त्यापर्यंत जिथपर्यंत संख्या भेटलेल्या आहे त्याले म्हणतात गाव जेवण. आणि मग ह्या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी होते. ह्या 2 गुणिला 2 गुणिला 1 गुणिला 2. 2 एक 2, 2 दुने 4 आणि 4 दुने 8. मग 8 काय झाला या संख्येचा? लसावी. समजलं? हे सोपं झालं. अजून आता दुसरी संख्या घेऊ आपण. हे समजलं? आता संख्या घेऊ आपण 9 आणि 27. आता 9 आणि आता सध्या आपण दोनच संख्येचा लसावी काढणं शिकत आहे. पुढे जसं संख्या वाढवतील तसं मग आपण मोठमोठ्या संख्येचा लसावी काढणं शिकू. ठीक आहे. आता 9 आणि 27 या दोन संख्येचा लसावी काढू. 9 आणि 27 या दोन अशा संख्या ज्याच्या 3चा भाग जाते. ठीक आहे. मग मी काय करल? याच्यामध्ये 3चा भाग तोडन. 3 न जर भाग तोडला तर 9 मध्ये कितीचा भाग जाते? 3 त्रिक 9 आणि 27 मध्ये जाते 3 9 27. यात भेटली कोणती संख्या मग? 3 आणि 9. मग या 3 आणि 9 मध्ये अजून 3चा भाग जाते का? तुम्ही म्हणा हो सर. मग अजून 3चा भाग तोडायचा. 3 एक 3 आणि 3 त्रिक 9. मग आता जाते का? 1 आणि 3 मध्ये जाते का? तुम्ही म्हणा नाही. मग हे जे भेटलेले संख्या आहे ह्या झाला आपला लसावी. यालाच म्हणतो आपण गाव जेवण. कोणती कोणती संख्या भेटली? 3 गुणिला 3 गुणिला
1 गुणिला 3. ठीक आहे. 3 एक 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. मग 27 काय झाला तुमचा लसावी. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट क्वेश्चन बघू. 12 आणि 84. ठीक आहे. आता 12 आणि 84 या दोन संख्येचा जर आपल्याला लसावी काढायचा आहे, तर याच्यामध्ये जास्त तर मोठ्या संख्येचा भाग तोडून लवकर आणण्याचा प्रयत्न नाही करायचा प्रश्न, कारण की जास्तीत जास्त चुकण्याचे चान्सेस असते. ठीक आहे. तर लहान लहान संख्येनंच भाग तोडत जायचा याचा. सर्वात आधी मी याच्यामध्ये 3चा भाग देतो, कारण 3चा भाग सगळ्यामध्ये जाते. 3ची कसोटी काय आहे आपली, सगळ्या अंकांची बेरीज भागीला 3. 8 आणि 4 12, 12 मध्ये 3चा भाग जाते. त्यानंतर 2 आणि 1 3, 3 मध्ये 3चा भाग जाते. तर मी सर्वात आधी 3चा भाग तोडतो. 3चा भाग जर तोडला तर 3 चौके 12. 84 मध्ये जर तोडला तर 3 दुने 6. 8 मधून 6 गेले, 2 वाचले, हे 4 याले चिटकले, किती झाले 24. मग 3 8 24. किती भेटले आपल्याला 4 आणि 28. आता मी 4चा दोन्ही याच्यामध्ये 4चा भाग जाते, तर मी 4चा भाग देतो. 4 एक 4 आणि 4 7 28. आता भाग जाते का, तुम्ही म्हणाल नाही. मग ह्या ज्या भेटलेल्या संख्या आहे, ह्या झाला आपला लसावी. ह्या सगळ्या इथून खालून पर्यंत वर ज्याही संख्या भेटल्या त्या प्रत्येक संख्यांचा गुणाकार म्हणजेच काय होते लसावी. 7 एक 7, 7 चौक 28, 28 त्रिक 84. ह्या काय झाला आपला लसावी. ठीक आहे, समजलं. आता ह्या झाल्या 2 संख्येचा लसावी. आता शिकू आपण 3 संख्याचा लसावी कसा काढायचा. ठीक आहे. आता 3 संख्यांचा जर लसावी काढायचा आहे आपल्याला, तर कोणती संख्या घेतो मी, 16, 36 आणि 40. ठीक आहे. 16, 36 आणि 40 या संख्येचा जर मला लसावी काढायचा आहे, तर मी काय करत, लसावी म्हणजे एकच लक्षात ठेवायचा, लसावी म्हणजे गाव जेवण. लसावी म्हणजे गाव जेवण. गाव जेवण यासाठी की लसावीमध्ये जोपर्यंत भाग तुटत जाते तोपर्यंत आपल्याला भाग तोडाच लागेल. ठीक आहे, असं मी नाही म्हणत, लसावीचं म्हणणं आहे. तर यामध्ये जसं की आता 16 आणि 36 आणि 40 या संख्या आहे, याच्यामध्ये कोणत्या संख्येचा भाग जाते सगळे. आणि हा 3 संख्या आहे म्हणून तिन्ही संख्येत भाग गेला पाहिजे असं नाही आहे. या 3 संख्येपैकी 2 संख्येत जरी भाग जर जात असेल एखाद्या संख्येचा, तरी आपण त्याच्यात भाग तोडू शकतो लसावीमध्ये, मसावीमध्ये नाही. तर याच्यामध्ये 4चा भाग जाते, तर मी 4चा भाग तोडतो आधी. 4 एक इथे 16 आहे, 4 चौक 16, 4 9 36 आणि 4 10 40. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल इथं भेटली 4 9 आणि 10. 4 मध्ये 2चा भाग जाते आणि 10 मध्ये 2चा भाग जाते, पण 9 मध्ये जाते का, नाही जात. बरं 9 मध्ये 3चा भाग जाते, पण 10 आणि 4 मध्ये भाग जाते का, नाही जात. मग आपल्याला काय करायला लसावी काढायचा आहे, तर कमीत कमी 2 संख्येमध्ये भाग गेला पाहिजे, तरच आपण त्या लसावीमध्ये भाग तोडू शकतो, अन्यथा आपण नाही करू शकत. ठीक आहे. तर मी काय करेन, 4 आणि 10 मध्ये 2चा भाग जाते ना, तर मी 2चा भाग तोडेल. तर मी 2चा भाग जर तोडला तर 2 दुने 4, मग 9 मध्ये जाते का, तुम्ही म्हणा नाही सर. मग नाही जात तर जशीची तशी लिहायची ना, 9 जशीच्या तशी, आणि 2 पंचे 10. आता तुम्ही म्हणा 2 9 आणि 5 या अशा संख्या आहे का ज्याच्याशिवाय कोणत्या संख्येचा भाग जात नाही, फक्त त्याच संख्येचा भाग जाते. तर मग आता नाही जात ना, तर नाही तोडायचा. मग या काय झाला आपला लसावी. हे झाला आपला लसावी म्हणजेच गाव जेवण.
किती भेटले आपल्याला? 5 गुणिला 9 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 4. 4 दुने 8, 8 दुने 16 गुणिला 9 पाची 45. 45 गुणिला जर 16 केले तर किती भेटते? 16 पाचे 80 चं 0, हातचे आले 8, 16 चोक 64, 64 आणि 8 72. हे काय झालं आपलं? 720 हा झाला आपला लसावी. ठीक आहे, समजलं? अजून आपण चांगले क्वेश्चन बघूया. ह्या झाला आपला 3 संख्यांचा लसावी. आता 3 संख्या अजून दुसऱ्या कोणत्या घेऊ शकतो आपण, ज्या की पेपरात जास्तीत जास्त विचारतं? समजा आता अभाज्य संख्येचा जर लसावी घेतला 17, 51 आणि 102. ठीक आहे, 17, 51 आणि 102 ही संख्या आहे. आता लसावी काढण्यामध्ये काही पेपरवाले काय करतील? अभाज्य, अशा मोठ्या अभाज्य संख्या देऊन देतील की तुम्हाला काढण्यामध्ये थोडासा त्रास जाईल. तर अशा वेळी आपल्याला मदत कोण करते? पाढे. म्हणजे पाढे आणि आपल्याला कसोट्या पण माहित पाहिजे. तर कसोट्या आणि जर पाढे माहित राहिले तर हे आपल्याला सहजरित्या आपल्याला येऊन जातील. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये आता जसं की मला माहित आहे समजा की 17च्या पाड्यामध्ये 51 पण येते आणि 102 पण येते. मी काय करत, 17 आणि 51 आणि 102 मध्ये 17चा भाग जाते. याचा अर्थ 17चा जर मी भाग दिला तर 17 एक 17, 17 त्रिके 51 आणि 17 सख 102. ठीक आहे, आता कोणती भेटली संख्या आपल्याला? 1, 3 आणि 6. आता तुम्ही म्हणाल आपण काढत आहे लसावी जर काढायचा आहे तर 1, 3 आणि 6, तर 3 आणि 6 मध्ये 3चा भाग जाते. तुम्ही म्हणाल हो सर, तर मग 3चा भाग तोडायचा. 3 हे 1 एकाशी 1, 3 एक 3 आणि 3 दुने 6. आता भाग जाते का? आता भाग नाही जात. ठीक आहे, मग नाही जात तर ह्या झाला आपला लसावी. बे एक बे, बे एक बे, बेत्रिक 6, 6 गुणिला 17 म्हणजे 17 सख 102. ह्या काय झाला आपला लसावी. समजलं का? ठीक आहे मिठू. आता आपण 3 संख्येचा पाहिला. कदाचित असं होऊ शकते की 4 संख्येचा लसावी विचारले पेपरामध्ये. ठीक आहे, तर आपण 4 संख्येचा लसावी 15, 25, 40 आणि 12. 15, 25, 40 आणि 12 या संख्याचा आपल्याला काय काढायचा आहे? लसावी. तर लसावी काढण्याची पद्धत तेच. आता 15, 25 आणि 40 मध्ये 5चा भाग जाते. तुम्ही म्हणाल हो सर, मग काय करत? 12 मध्ये नाही जात तर नाही जायचं ना. आपल्याला काय 2 पेक्षा जास्त मिळाली ना, 2 जरी मिळाले असते तरी पण आपण भाग दिला असता लसावीमध्ये. ठीक आहे, तर 5चा जर भाग दिला तर 5 त्रिक 15, 5 5 25, 5 8 40. मग 5चा 12 मध्ये जाते का? तुम्ही म्हणा नाही सर, तर मग नाही जात, तर मग जसेच्या तसे. आता 3 नाही, 3, 5, 8 आणि 12 याच्यामध्ये काय करते? 3चा 3 मध्ये जाते, 12 मध्ये पण जाते. 8 आणि 12 मध्ये 4चा भाग जाते, तो पण तोडू शकतो. किंवा मी 3चा या 3 मध्ये आणि 12चा याच्यामध्ये तोडू शकतो, किंवा 4चा या 2 मध्ये पण तोडू शकतो. किंवा 8 आणि 12 मध्ये 2चा भाग जाते तर मी 2चा पण तोडू शकतो. तर मी काय करतो? 3चा भाग तोडतो. 3चा भाग जर तोडला तर 3 1 3, 5 मध्ये नाही जात तर 5 जसेच्या
तसे 8 मध्ये 3चा भाग जाते का? तुम्ही म्हणाल नाही, तर मग 8 जसेच्या तसे. 12 मध्ये जाते का? तर हो. तर 3 चोक 12. आता काय भेटली? 1, 5, 8 आणि 4. तर आता 8 आणि 4 मध्ये कितीचा भाग जाते? 4चा. तर मी 4चा भाग तोडतो. 4 एके हे सॉरी, एकाशीन 1, पाचाशीन 5, 4 दुने 8 आणि 4 एके 4. आता जाते का? तुम्ही म्हणाल नाही. तर मग ह्या काय झाला आपला लसावी. बे एक बे, बे पंचे 10, 10 एक 10 गुणिला 4 त्रिक 12, 12 पंचे 60 आणि 60 गुणिला 10 म्हणजे 600. ह्या झाला आपला लसावी. समजला? ह्या झाला आपला 4 संख्येचा लसावी. ठीक आहे. आता पाहू आपण मसावी. आता पाहू आपण मसावी. मसावी काढायचा. तुम्ही आधीच सांगितलं होतं मसावीचा म म्हणजे मोठं, पण उत्तर येते लहान. ठीक आहे. आता मसावी मध्ये काय करते की मसावी, आता उदाहरणार्थ 18, 54 हे 2 संख्या आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणाल हो सर, याचा जर मसावी काढायची आहे, तर मी आधीच कॉन्सेप्ट क्लिअर केला की मसावीमध्ये ह्या सर्व संख्यांमध्ये जर दिलेल्या संख्येनं जर भाग जात असेल तरच आपण भाग तोडू शकतो, अन्यथा आपण भाग तोडू शकत नाही. जसं की उदाहरणार्थ आपण याला भाग तोडून पाहू. याच्यामध्ये 3चा जाते, याच्यामध्ये 3चा जाते. तुम्ही म्हटलं हो सर. 3, 3 सख 18, 3 एक 3, 5तून 3 गेले 2 उरले, हे 4 याला चिटकले, किती झाले? 24, 3 8 24. मग 6 आणि 18 भेटले, तर 6 आणि 18 मध्ये या दोन्ही संख्येमध्ये भाग जाणारी संख्या पाहायला लागेल आपल्याला. तुम्ही म्हणाल सर 3चा जाते अजून, तर 3, 3 दुने 6 आणि 3 सख 18. अजून 2 आणि 6 भेटली, ह्या दोन्ही संख्येमध्ये 2चा भाग जाते. बे एक बे आणि बे त्रिक 6. आता 1 आणि 3 मध्ये दोन्ही संख्याचा भाग जाते का? तुम्ही म्हणाल नाही. तर मसावी म्हणजे काय होते की जर ज्या दोन्ही संख्यामध्ये किंवा दिलेल्या प्रत्येक संख्यामध्ये जर भाग जात नसल, तर ह्या फक्त वरचा जे संख्या मिळालेली राहते आपल्याला, ते काय राहते आपला मसावी. कारण 1 आणि 3 मध्ये भाग जाते का? नाही जात. या दोन्ही संख्यामध्ये भाग गेला पाहिजे ना. अगर 1चा तोडला तर या 1चा 1 मध्ये जाते, पण 3 मध्ये जाते का? नाही जात. म्हणून आपला काय मसावी काय झाला? फक्त या 3 गुणिला 3 गुणिला 2 ह्या झाला आपला मसावी. 3 त्रिक 9 आणि 9 दुने 18. ह्या काय झाला आपला मसावी. ठीक आहे. आणि समजलं? आणि काही संख्या अशा दिल्या राहतात की ज्या अभाज्य संख्या आहे. मग तुम्ही म्हणाल, जसं की उदाहरणार्थ पाहूच आपण. उदाहरणार्थ अभाज्य संख्या दिल्या समजा, समजा अभाज्य म्हणा या कोणती पण संख्या 15 आणि 17. ठीक आहे. 15 आणि 17 या दोन संख्याचा जर मसावी काढायला लावला, तर तुम्ही काय कराल? तुम्ही कन्फ्युज व्हाल. तुम्ही म्हणाल सर 15 आणि 17 मध्ये तर कोणत्याच संख्येचा भाग जात नाही, तर मग याचा भाग तोडू कसा? मग तुम्ही म्हणाल 15 आणि 17चा गुणाकार करण्याचा प्रयत्न करा, जे की आन्सर तुमचं चुकलं राहील. मसावीमध्ये काय होते की जर दोन्ही संख्या किंवा दिलेल्या 2 या 3 संख्यामध्ये जर भाग जात नसल, तर त्याचा मसावी किती राहते? फक्त 1. किती राहते? 1. ज्या संख्येमध्ये जर भाग जात नसल, तर त्याचा सरळ मसावी हा फक्त किती राहते? 1. म्हणजे याचा आन्सर किती राहील? मग फक्त मसावी 1 राहील. ठीक आहे. लक्षात ठेवला? आता दुसरं, जसं की आपण आता 3 संख्याचा मसावी पाहू. 3 संख्यांचा मसावी 12, 18 आणि 28.
ठीक आहे. या 3 संख्यांचा मसावी आपल्याला काढायचा आहे. काय काढायचा आहे? मसावी. लसावी नाही, मसावी. तर तुम्ही म्हणा मसावीमध्ये काय करायचं, तर मसावीमध्ये ह्या तिन्ही संख्यामध्ये भाग गेला पाहिजे अशी एक संख्या शोधायची आहे की जी आहे या तिन्ही संख्यामध्ये भाग गेला पाहिजे. आपण लसावीमध्ये काय करत होतो, लसाईमध्ये जर दोन संख्येमध्ये जरी भाग जात असेल तरी आपण तोडत होतो. कारण की त्याच्यात काय म्हटलं तर लसावी ल म्हणजे लहान पण उत्तर येते मोठं. आणि दुसरा शब्द दिला होता गाव जेवण. गाव जेवण याचसाठी दिला होता का जोपर्यंत भाग तुटत चालते तोचपर्यंत त्याला भाग तोडत जायचा, म्हणून त्याला गाव जेवण म्हटलं होतं आपण. समजलं? पण मसाईमध्ये तसं आहे का? नाही. मसाईमध्ये काय आहे का दिलेल्या प्रत्येक संख्यामध्ये जर त्या दिलेल्या ज्या संख्येने आपण भाग जात तोडत आहे तर त्या संख्येचा भाग गेला पाहिजे. जसे की आता 12, 18 आणि 28 आहे. ठीक आहे. यामध्ये 3चा जाते, याच्यामध्ये 3चा जाते, मग यामध्ये 3चा जाते का? नाही सर, मग आपण भाग तोडू शकतो का? नाही, कारण का मसाईमध्ये प्रत्येक संख्यामध्ये भाग गेला पाहिजे. 4चा जर याच्यात तोडला, 12 मध्ये जर 4चा तोडला तर 4 त्रिक 12 आणि 4 7 28, पण 18 मध्ये जाते का? नाही जात. मग आपण 4चा भाग तोडू शकतो का? नाही. पण एवढं तर मग आपण सोपं कसं करायचं याले, तर आपल्याला हे तर माहित आहे ना की 2चा तर भाग तोडू शकतो आपण. प्रत्येक संख्यामध्ये 2चा भाग जाते. कारण 2ची कसोटी काय आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक जरी अंक असेल तर त्याच्यामध्ये 2चा निषेध भाग जातो. ही आपली 2ची कसोटी आहे. ठीक आहे. तर मग मी काय करत 2चा भाग तोडतो. बे सखे 12, बे 9 18 आणि बे 1 बे आणि बे चूक 8. आणि 2चा भाग तोडणं म्हणजे काय? दिलेल्या संख्येच्या डायरेक्ट अर्ध करणं. 2चा भाग तोडणं म्हणजे दिलेल्या संख्येचे डायरेक्ट अर्ध करणं. म्हणजे 12चे अर्धे किती? 6, 18चे अर्धे किती? 9 आणि 28चे अर्धे 14. समजलं? आता 6 आणि 14 मध्ये 2चा भाग जाते, पण 9 मध्ये जाते का? नाही जात. 3चा आता 3चा भाग 6 आणि 9 मध्ये जाते, पण 14 मध्ये जाते का? तुम्ही म्हणाल नाही सर. तर मग यावेळी काय करायचं, आता जर दिलेल्या तिन्ही संख्येमध्ये कोणत्याच संख्येचा भाग जात नाही तर मग आपला मसावी काय राहील? फक्त जो भेटला मसावी किती राहील मग आपला? फक्त 2. हे काय समजलं? हे जोपर्यंत तोडायचं हे लसावीमध्ये सांगितलं होतं मी ना, मसावीमध्ये नाही. मसावीमध्ये तेच लक्षात ठेवायचं. या लसावीमध्ये या दोनच गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत की लसावी म्हणजे ल म्हणजे लहान पण उत्तर येते मोठं. आणि गाव जेवण यासाठी म्हटलं का जोपर्यंत भाग तुटत जाते तोपर्यंत त्याला भाग तोडत जायचा. हे झालं आपला लसावी. पण मसावी तसा आहे का? मसावीमध्ये कोणत्याही संख्येचा मसावी जर विचारला तर मसावीमध्ये तेच लक्षात ठेवायचं का प्रत्येक संख्यामध्ये त्या दिलेल्या संख्येचा भाग गेला पाहिजे. ठीक आहे. समजलं? ज्या बी संख्येनं आपण भाग तोडल तर त्या प्रत्येक संख्यामध्ये त्या संख्येचा भाग गेला पाहिजे पूर्णतः. जर 2 आता समजा इथं 3 आहे तर 2 मध्ये जात आहे, तिसऱ्या संख्येत भाग जात आहेत, पण तरी सुद्धा आपण भाग तोडू शकतो का? नाही तोडू शकत. हे मसावीचं म्हणणं आहे. तर मसावी आता किती आला आपला? 2. ठीक आहे. समजलं? आणि आता याचा मसावी किती आला? 2. मसावी आला 2. तुम्ही म्हणाल सर मसावी जर 2 आला तर याचा लसावी किती येईल? तर याच संख्येचा आपण लसावी सुद्धा काढू. ठीक आहे. आता लसावीमध्ये काय सांगितलं होतं मी का या दिलेल्या संख्येमध्ये जर 2 संख्येमध्ये जरी भाग जात असेल तर त्या संख्येमध्ये 2 संख्यामध्ये भाग तोडायचा. मी काय करेल आता ह्या 6 आणि 9 मध्ये 3चा भाग जाते ना, तर मी काय करेन तिसऱ्या संख्येचा विचार करेन का जर जात असेल तर तोडल, अन्यथा नाही जात असेल तरी काही फरक पडते का? नाही पडत. 2 संख्येमध्ये तर जात आहे ना. मग 3चा जर भाग तोडला तर 3 दुने 6, 3 त्रिक 9, 14 मध्ये जाते का? तुम्ही म्हणाल नाही सर, मग जशीच्या तशी. आता 2 मध्ये 2चा आणि 14 मध्ये पण 2चा भाग जाते. तर 2चा भाग तोडला तर बे क बे 3 मध्ये जाते का? नाही. मग जसेच्या तसे. 14 मध्ये जाते का? आता हो. बे साती 14. मग आता 1, 3 आणि 7 या संख्येमध्ये भाग जाते का? तुम्ही म्हणाल नाही. मग ह्या जो भेटलेल्या सर्व संख्या जो आहे गाव जेवण म्हणतो आपण त्याला, ह्या काय झाला आपला लसावी.
तर कसं आहे, ह्या 7 गुणिला 3 गुणिला 1 2 गुणिला 3 गुणिला 2, 7 त्रिक 21, 21 एक 21 गुणिला 3 दुने 6, 6 दुने 12, 12 गुणिला 21 म्हणजेच किती, 12 एक 12, हातचाला 1, 12 दुने 24, 24 ने 1 25, मग 252. मग याचा लसावी जो आहे, याचा लसावी किती भेटला आपल्याला, 252. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल का मी सांगितलं होतं मसावीचा म म्हणजे मोठं पण उत्तर येते लहान, आणि लसावीचा ल म्हणजे लहान पण उत्तर येते मोठं. समजलं आता? झालं क्लिअर कन्सेप्ट? ह्याच गोष्टी आपल्याला लसावी मसावी मध्ये शिकायचं आहे. ठीक आहे, आता पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता पाहू आपण एकोणीस 76 आणि 133 या संख्येचा काय काढायचा आपल्याला, मसावी. ठीक आहे, कठीण आहे, संख्या कठीण आहे, पण पेपरवाले असेच विचारतील. ठीक आहे, म्हणून ह्या संख्येचा आपल्याला मसावी शिकणं काय आहे, गरजेचं आहे. आता यासाठी तुमच्या लक्षात आलं असेल का, यासाठी जर पाढे पाठांतर पाहिजेच, पाढे जर तुमच्या असतील पाठांतर, तर हे तुम्हाला अगदी सोपं जाईल. ठीक आहे, जसं की 19. आता अभ्यास करणारा पोरगा आणि न अभ्यास करणारा पोरामध्ये फरक काय ह्याच असतो. समजा अभ्यास करणारा असला तर त्याला माहित आहे का दिलेल्या संख्या या 19 मध्ये भाग जाणाऱ्या पूर्ण संख्या आहे, आणि जो अभ्यास नाही केला आहे किंवा अर्धवट केलेला आहे तर त्याच्या डोक्यात पेटणारच नाही लाईट का 19 चोक 76 तर म्हणून देईल, पण 133 येते का तो विचारच करत. म्हणून पाढे आपल्या पाठांतर असणं गरजेचं आहे. मी जर 19 चा भाग तोडला, बरं मसावी काढायचा आहे, मसावी मध्ये काय आहे, प्रत्येक संख्यामध्ये भाग गेला पाहिजे, प्रत्येक संख्यामध्ये भाग जाते. तर जर 19 चा मी भाग तोडला तर 19 एक 19, 19 चोक 76, आणि 19 133 मध्ये 19 चा भाग जाते का, कितीचा जाते, 19 साती 133. मग तुम्ही म्हणाल आता 1, 4 आणि 7 या संख्येमध्ये भाग जाते का, तर तुम्ही म्हणा नाही. मग आपल्याला काय काढायचा होता, फक्त मसावी. तर मसावी मग भाग नाही जात, तर मग आपल्याला भेटलेली आहे 19 हे काय आपला मसावी. मसावी किती भेटला आपल्याला, 19. कारण या दिलेल्या संख्येमध्ये भाग जातच नाही ना, आणि मसावीमध्ये ते सांगितलं प्रत्येक संख्येमध्ये जर भाग जात असेल तरच आपण भाग तोडतो, अन्यथा नाही जात असेल तर नाही तोडायचा. मग भेटलेली संख्या जे आपला मसावी असतो. आणि काही संख्या अशा पण दिल्या जातील का ज्याच्या एकही संख्याचा भाग जात नाही. मग अशा वेळी मी मागच एक क्वेश्चन सांगितला होता का जर भाग जात नाही आणि मसावी काढायला लावला तर त्याचा मसावी किती असतो, फक्त 1. किती असतो, 1. तर मसावी किती भेटला आपल्याला, 19. आणि तुम्ही म्हणाल जर याचा लसावी किती, तर लसावी म्हणजे ह्या सगळ्या संख्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी. कारण का 1, 4 आणि 7 मध्ये दुसऱ्या संख्येचा भाग जाते का, तुम्ही म्हणाल नाही. तर 19 गुणिला 1 गुणिला 4 गुणिला 7 म्हणजेच याचा लसावी 7 चोक 28, 28 एक 28 गुणिला 19. आता 19 गुणिला जर 28 केलं तर 19 साठी 152, 152 चे 2 हातचे आले 15, 19 दुने 38, 38 आणि 15 किती होते, 13, 4 हे 5, 532. 19 गुणिला 28 केलं तर 532. हा काय झाला याचा मग लसावी, 532. आणि अजून तुमच्या लक्षात आलं का मसावीचा म म्हणजे मोठं पण उत्तर येते लहान, आणि लसावीचा ल म्हणजे लहान पण उत्तर येते मोठं. क्लिअर आहे, समजलं? ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन.
अजून एक मसावी एक संख्या कोणत्या संख्येचा मसावी एक येते, अजून 2-3 क्वेश्चन घेतो. पकडून चाला की पेपरवाल्यानं तुम्हाला दिला अशा काही अभाज्य संख्या देईल, जसे की 231 आणि 251 अशा काही संख्या देईल. मग याचा संख्या जर तुम्हाला काढायला लावेल ते मसावी. मग मसावी तुम्हाला माहित आहे. आता याच्यामध्ये कसोट्या खेळायच्या. कसोट्या कसं आहे, आता 2चा भाग जाते का याच्यामध्ये? नाही जात. तुम्ही कसा, कारण संख्येच्या एका स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे संख्या पाहिजे. तर 3ची कसोटी काय आहे? प्रत्येक अंकांची बेरीज करून जर येणाऱ्या बेरजेला 3 न भाग जात असेल तर ते 3ची कसोटी आहे. 2 आणि 3 5, 5 आणि 1 6, 6 मध्ये 3चा भाग जाते. मग इकडे पाहू, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, 8 मध्ये 3चा भाग जाते का? नाही जात. मग मसाईमध्ये आपण तोडू शकतो का? नाही तोडू शकत, कारण याच्यामध्ये जाते पण यामध्ये 3चा भाग जात नाही. 4चा जाईल का? नाही जात. 4ची कसोटी काय आहे? शेवटच्या 2 अंकामध्ये जर 4चा भाग जात असेल, काय म्हटलं मी? दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकामध्ये जर 4चा भाग जात असेल तर ती 4ची कसोटी, म्हणजे त्या 4चा भाग जाते. फॉर एक्झाम्पल, समजा जर 408 आहे, दिलेल्या संख्येचे शेवटचे 2 अंक कोणते आहे? तर 08. तर 08 मध्ये 4चा भाग जाते का? तर तुम्ही म्हणाल हो. तर मग ह्या दिलेल्या पूर्ण मोठी संख्या जी आहे, कोणती पण असो, तर त्यामध्ये 4चा काय जाईल? पूर्ण भाग जाईल. मग 231 आणि 251 याचा जर मसाई काढायला लावला, तुम्हाला माहित आहे का आता याच्यात कोणत्याच संख्येचा भाग चालला नाहीये, तर मग याचा सरळ काय लिहायचा? मसावी 1. समजलं? ही मोठी संख्या झाली. त्यांनी देऊन दिलेला 4, 7 आणि 9 या संख्याचा जर मसावी काढायला लावला, तर या 4, 7 आणि 9 याचा मसावी काय राहील? तर 4चा आणि 7 मध्ये 9 मध्ये या तिन्ही संख्यामध्ये कोणत्याही संख्येचा भाग जाते का? तुम्ही म्हणाल नाही. मग नाही जात, तर मग याचा काय झाला? मसावी 1. ठीक आहे. तुम्ही समजा हे 10, 19 आणि 27 या संख्येचा जर मसाई काढायला लावला, तुम्ही म्हणाल 10, 19 आणि 27 या संख्येमध्ये भाग जाते का? तर कोणत्याच संख्येचा भाग जात नाही तिन्ही संख्यामध्ये. तर मग याचा काय झाला? मसावी 1. म्हणजे समजलं? जर दिलेल्या संख्यामध्ये पूर्ण संख्या, ज्या 2 असो, 3 असो या 4 असो, प्रत्येक संख्यामध्ये त्या संख्येचा भाग गेला पाहिजे. ज्याही संख्येनं आपण भाग तोडत असेल त्या संख्येचा भाग गेला पाहिजे, तरच आपण मसावी काढू शकतो. अन्यथा जर भाग जात नसेल तर आपण डायरेक्ट मसावी किती घ्यायचा? 1. ठीक आहे? समजलं? चला. आता मी काही नाही, सध्या अपूर्णांकाच्या संख्यांचा नाही देत आता, कारण आपला पहिलाच व्हिडिओ आहे. स्टार्ट केलाय आपण, तर स्टेप बाय स्टेप जाऊया. 9, 12, 24 आणि 48 या संख्येचा मसावी पण काढायचा आहे आणि लसावी पण काढायचा आहे. समजलं? या दिलेल्या 4 संख्यांचा मसावी पण काढायचा आहे आणि लसावी पण काढायचा आहे. तर सर्वात आधी मसावी काढायचा आहे. सर्वात आधी काय काढेल मी? मसावी काढेल. आता दिलेल्या 9, 12, 24 आणि 48 ही संख्या आहे. या चारही संख्यामध्ये अशी एक संख्या असेल की ज्याच्यात चारही संख्येमध्ये भाग जात असेल. ठीक आहे? मसावीमध्ये मी लसावीमध्ये गाव जेवण होते, पण मसावीमध्ये होते का? नाही होत. मग मसावीमध्ये काय शोधायचं आपल्याला? का दिलेल्या प्रत्येक संख्यामध्ये एका संख्या, कोणती तरी अशी संख्या शोधायला लागेल की सगळ्या संख्येमध्ये भाग जाते. तुम्ही म्हणाल सर 3चा भाग जाते याच्यामध्ये. 3 मी 3चा जर तोडला तर 3 त्रिक 9, 3 चोक 12, 3 8 24 आणि 3 एक 3, 4 3 गेले 1 उरला, हे 8 आले चिटकले, झाले 18, 3 सख 18.
समजला. आता 3, 4, 8 आणि 16 ही संख्या भेटली आहे. तुम्ही म्हणाल आता आणि मसावीमध्ये काय प्रत्येक संख्यामध्ये भाग गेला पाहिजे. तर 4, 8 आणि 16 यामध्ये 4 चा भाग जाते, पण 3 चा भाग 3 मध्ये जाते का? तुम्ही म्हणाल नाही सर, मग आपण भाग करू शकतो का? नाही, कारण मसावीचं म्हणणं तेच आहे का दिलेल्या प्रत्येक संख्यामध्ये भाग जात असेल तरच तोडाचा, अन्यथा जे संख्या मिळाली आहे तोच त्याचा मसावी असतो. जर ही संख्या जरी मिळाली नसती तर मग त्या संख्येचा मसावी किती असतो? 1 असतो. ठीक आहे. मग आता 4, 8 आणि 16 मध्ये 4 चा भाग जाते पण 3 मध्ये नाही जात, तर मग आपलं मसावी किती झाला? फक्त 3. मसावी किती भेटला आपल्याला? 3. ठीक आहे. मग आता आपल्याला काढायचा आहे लसावी, आणि लसावी मध्ये सांगितलं होतं गाव जेवण. लसावी मध्ये सांगितलं होतं गाव जेवण. ह्या 3 चा भाग जर गेलाच आहे तर आपण लसावी मध्ये काय करतो यार, दोन संख्यामध्ये जरी भाग जात असेल तरी तोडतो. तर या 4, 8 आणि 16 मध्ये 4 चा भाग जाते. 4 चा जर भाग तोडला तर 3 जात नाही, 3 जसेचे तसे. 4 1 4, 4 2 8 आणि 4 चौक 16. आता अजून 2 आणि 4 भेटली, कारण आपल्याला काढायचा आहे आता लसावी. मसावी निघाला आहे 3. लसावी काढायचा आहे 2 आणि 4 मध्ये 2 चा भाग जाते. अजून मग मी जर 2 चा दिला तर 3 मध्ये जाते का? 2 चा नाही जात. मग हे जसेच्या तशी. एक जसेच्या तसे. बे 1 बे आणि बे 2 4. आता 3, 1, 1 आणि 2 या संख्येमध्ये कोणत्या संख्येचा भाग जात नाही. मग ह्या ज्या मिळालेल्या संख्या आहे, हा काय झाला आपला लसावी. बे 1 बे, बे 1 बे, बे 3 6, 6 2 12, 12 चौक 48 आणि 48 गुणिले 3 बरोबर 3 8 24 आणि 3 चौक 12, 12 न 2 14, म्हणजे 144. हा काय झाला आपला लसावी. ठीक आहे, समजलं? अरे समजलं? ठीक. आता लसावी मसावी बद्दल काही अपूर्णांकाचे पण लसावी मसावी विचारत असतात. ठीक आहे. अपूर्णांकीचे लसावी मसावी विचारल्यानंतर काही लसावी मसावी मधले गणित असे असतात की जे फॉर्म्युल्यावर असतात, जे की आपण पुढे शिकूया. तर ह्या ज्या काही लसावी मसावीच्या बेसिक गोष्टी आहे, आणि ज्या पेपरात अशाच प्रकारचे जास्तीत जास्त विचारते, ते स्टेट असो या सेंट्रल असो, जास्तीत जास्त अशा प्रकारचे विचारते. आणि लसावी आणि मसावी असं चॅप्टर आहे का या कोणता पण परीक्षामध्ये एक तरी क्वेश्चन हा ठरलाच राहतो. म्हणून या लसावी मसावी आणि अगदी सोपा चॅप्टर आहे, याला काही स्किप करायचा नाही. ह्या तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे हा आपला प्लस पॉइंट म्हणून या चॅप्टरला आपल्याला पूर्ण कव्हर करायचं आहे. ठीक आहे. आतापर्यंत जे आपण क्वेश्चन पाहिले ते तुम्हाला समजले असतीलच. यानंतरचे आपण कठीण या पेपरात मी क्वेश्चन तेच घेणार आहे जे वेगवेगळ्या परीक्षामध्ये विचारलेले प्रश्न आहे. तर ते आपल्याला पुस्तकी मेथड न जाता आपल्या मेथडनं कसे सोप्या पद्धतीमध्ये सोडवता येईल याचाच आपला प्रयत्न राहील. आणि येणारे काही प्रश्न आता आपण पुढच्या क्लासला करूया. ह्या आता ह्या प्रश्न जो आहे लसावी मसावीचा आपण पुढं करू. ठीक आहे. तर आतापर्यंत जेही आपण प्रश्न पाहिले लसावी मसावी बद्दलचे, जे तुम्हाला समजले असतीलच, नसेल समजले तर व्हिडिओ वारंवार पाहू शकता. ते पाहिल्यानंतर मी काही तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन देतो, ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. अं, 14, 42 आणि 84 या संख्येचा लसावी आणि मसावी काढा. लसावी आणि मसावी यासाठी देऊन राहिलो कारण जर का 14, 42 आणि 84 ही संख्या घेतली आहे,
तुमची प्रॅक्टिस फक्त लसावी काढा पुरतीच नाही तर मसावी पण काढायचा, लसावी पण काढायचा, म्हणजे एकाच प्रश्नावरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. म्हणून लसावी पण काढायचा आणि मसावी पण काढायचा. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन देतो. अं, नाही, 131 नाही, 120. या संख्येचा सुद्धा मसावी आणि लसावी काढायचा. ठीक आहे. 121, 231 आणि 308 या संख्येचा सुद्धा मसावी आणि लसावी काढायचा आहे. ह्या अशा संख्या दिल्या आहे की जे पेपरात विचारतात आणि ह्या कठीण पण आहे. पण जर ह्या संख्येचा तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला इतर कोणत्याही संख्या जर दिल्या तर तुम्हाला ते सोपं जातील. ठीक आहे.